नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे, अश्विनला हल्ला केल्यानंतर डोक्याला लागलेलं असतं. घरचे त्याला मलमपट्टीही करत असतात. तितक्यात तिथे अर्जुन सायली येतात आणि सगळी घडलेली हकीकत विचारतो अर्जुन. आणि मग अश्विन ती सगळी काही सांगतो. अश्विन लगेच म्हणतो, ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? आजीही तोच प्रश्न विचारते. बाळा, काही काळजीचं कारण नाही ना? तेव्हा तो घाबरलेला असतो आणि मग चैतन्य सांगायला लागतो, ऑफिसमध्ये आजी खूप काय काय घडलं. मग ती विचारते, नक्की काय काय झालं सांग मला, मला खूप जीव घाबरल्यासारखा होतोय. मग तो सांगू लागतो, ऑफिसमध्ये काही गुंडासारखी माणसं आली आमच्यावरती, त्यांनी हल्लाच केला. जवळजवळ सगळ्या ऑफिसची तोडफोडही करू लागले. ते कुणालाही जुमानत नव्हती. त्यांनी तर अर्जुनला एकाने चप्पलही फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि तितक्यात तिथे सायली आणि सायलीने सगळी काही परिस्थिती सावरली. जर सायली आली नसती तर आज आम्हाला कोणीही वाचवू शकलं नसतं त्यांच्या तावडीतून. खरंच सायलीची काय एंट्री होती. त्या लोकांना अशी बोलल्यानंतर ते लोक मागच्या पावली पळून गेलीत. आणि मग सायली सांगू लागते, खरं ते एक आणखी काळजीची गोष्ट आहे, बार काउन्सिलिंग. नोटीस आली आहे अर्जुन आणि चैतन्याला बार काउन्सिलिंगची. हे सांगितल्यानंतर मग पुढे काय काय होणार आहे हेही सांगू लागते सायली. आता खूप मोठं संकटही त्यांच्यावर आलं आहे, पण त्याच्यावरती एक इलाजही आला आहे. आपल्या बाजूनी कोण आला असेल ओळखा बरं? रविराज सर आम्हाला भेटायला ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्यांचं सगळं दुःख बाजूला ठेवलं. ऑफिसमध्ये येऊन ते ज्युनियर्सला मदत करणार असंही बोलू लागले. त्यांचा आधार वाटला आम्हाला. हे ऐकल्यानंतर कल्पनालाही खूप आनंद वाटला. रविराज सर मुलांच्या पाठीशी आहे, आता काळजीचं कारण नाही. आजीही म्हणते, रविराज असल्यामुळे मला हे आता तुमचं टेन्शन नाही. तितक्यात अस्मिता म्हणते, रविराज सर आले म्हणजे सगळी केसच निपटेल ना, कसलंच टेन्शन राहणार नाही ना? असंही ती अर्जुन सायलीला विचारू लागते. इकडे रविराज सर सांगू लागतात की मी अर्जुन आणि चैतन्यकडे गेलो होतो. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना ह्या संकटात मी सोडणार नाही. काही झाले तर ते माझे चेले आहेत, मी त्यांचा सिनियर आहे. प्रिया म्हणते, नक्की काय काय झालं बाबा, तुम्ही कशासाठी गेले होते मलाही सांगा ना. तेव्हा रविराज सांगू लागतो, ती साक्षी खोटारडे आहे. त्या खोटारड्या मुलीने सायली, अर्जुन, चैतन्य यांच्यावर आरोप केला आहे. मला विश्वास आहे अर्जुन, चैतन्य खरे आहे. त्यांना मी असं संकटात सोडू देणार नाही. नागराज त्याच्याकडे रागारागाने बघू लागतो. हां दादा, कशाला पडतो ह्या सगळ्या झंझटमध्ये? इकडे साक्षीलाही काही काम नाही, हिने इतके मोठं संकट निर्माण केलं. आता माझे बाबा जर त्याच्यात पडले तर नक्कीच तो अर्जुन आणि चैतन्याला वाचवेल, असंही तन्वीला टेन्शन आलेलं असतं. तो पुढे सांगू लागतो की ती साक्षी खोटारडे आहे आणि तिला योग्य ती शिक्षा मी मिळवूनच देईल आणि अर्जुन चैतन्याला नक्कीच मी वाचवेल, असं रविराज सांगत असतो. इकडे घरचे सगळ्यांना रविराज अर्जुन आणि चैतन्याच्या पाठीशी उभा आहे हे कळल्यानंतर आनंद होतो. मग सगळेजण कौतुक करू लागतात रविराज सरांचं. त्यांचं दुःख सोडून ते मुलांच्या पाठीशी उभे आहे. तितक्यात सायली म्हणते, खरं तर टेन्शन अजून गेलेलं नाही, आता तर खरं टेन्शन सुरू झालं. बार काउन्सिलिंगमध्ये यांच्यावरती खूप मोठ्या गोष्टींची चौकशी होणार. त्या चौकशीत जर हे गुन्हेगार आहे हे सिद्ध झाले तर त्यांची वकीलही जाऊ शकते. हे ऐकल्यानंतर घरच्या सगळ्यांना शॉकच बसतो. आणि मग अर्जुन सांगू लागतो, आता बार काउन्सिलिंग समोर आम्ही कसे खरे आहोत हे सिद्ध करावं लागेल. त्या खोट्या साक्षीचे सगळे पुरावे आम्हाला गोळा करावा लागेल आणि ते त्यांच्यासमोर सादरही करावे लागेल. ह्या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं आहे, असं अर्जुन सांगू लागतो. आणि इकडे सगळेजण टेन्शनमध्ये असतात की आता रविराज चैतन्य आणि अर्जुनच्या मागे उभे राहणार. नागराजला आणि प्रियाला टेन्शन आलेलं असतं. ते काहीही करून रविराजला ह्या गोष्टीतनं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या प्रकारे त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. तिथे काय काय झालं दादा, मग तू पुढे काय करणार सांग ना. तेव्हा रविराज सांगतो, तुम्हाला मी एवढी डिटेल माहिती देण्याची काहीच गरज नाही, तुम्हाला ह्या गोष्टीत काहीच कळणार नाही. आणि नागराजला टेन्शन येतं, जर याने एक एक करत सगळे पुरावे काढले आणि आश्रम केसमध्येही जर घुसला तर नक्कीच महिपत आणि साक्षी जेलमध्ये असू, त्यांच्यासोबत आपण दोघेही असू, असा प्रियाला ह्या गोष्टीचं टेन्शन येतं. ती म्हणते, मी रविराजला काहीही करून ह्यांच्या दोघांपासून लांब ठेवेल, आता बघतच राहा. तेव्हा नागराज म्हणतो, नुसतं बोलू नको, करून दाखव. हल्ली तू फक्त बोलत असते, तुझ्याच्याने काहीच होत नाही. म्हणून दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो. असं काय बोलताय, मी इतके प्रयत्न करते आणि तुम्ही म्हणताय मी काहीच करत नाही. नागराज म्हणतो, काहीही कर पण आता रविराजला ह्या केसपासून लांब ठेवायचं प्रयत्न कर. इकडे
सगळेजण गप्पा मारत असतात. रवी रस्सर आहे म्हणून आता आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, अर्जुन चैतन्य सुखरूपच राहतील. आजीला खूप राग येतो त्या साक्षीचा. ती घाणेरडी मुलगी आपल्या आयुष्यात आली आणि हे सगळं घडत आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, आता मी निघतो, माझ्या घरी जातो. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण त्याला हट्ट करू लागतात, तू एकटा कुठेही जायचं नाही, तुझ्यावर जर हल्ला झाला एकटा असताना तर आम्ही काय करायचं, असं अर्जुन बोलू लागतो. पण चैतन्य म्हणतो, नाही, मी तुझ्याकडे नाही राहू शकत, आता मला घरी जावंच लागेल. सायलीही त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, भाऊजी नेमकं काय झालं आहे, तुम्हाला घरी का जायचं आहे, आमच्याकडेच राहा तुम्ही. मग त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसला. तो सांगू लागतो, जसं की साक्षी बोलते, मी तुमच्या तुकड्यांवर जगतो. खरंच मी तुमच्या तुकड्यांवर जगतो का? मी अनाथ आहे, पण मी कधी कोणाची आशा केली नाही, कधी तुमच्याकडनं पैसे मागितले नाही. मी माझा कमवतो आणि राहतो. आणि लोक आणि मीडिया म्हणतात की मी तुमच्या तुकड्यांवर पालतू कुत्त्यासारखा राहतो. हे मला पटत नाही. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर घरच्या प्रत्येकाला धक्का बसतो. सगळेजण आश्चर्यचकित होतात. त्या मीडियाच्या आणि साक्षीच्या बोलण्याला तू भीक घालतोयस असं म्हणून कल्पना त्याच्यावर रागवते. तू माझा मुलगा आहेस ना? तेव्हा तो म्हणतो, असं काही नाही, पण मी माझ्या घरी जातो, मला नाही राहायचं इथे. तेव्हा कल्पना खूप चिडते, तू माझ्या आईपणाचा अपमान केलायस, तुझी आई नाही का? तेव्हा तो म्हणतो, नाही, मी तुम्हाला आईच मानतो. मग त्याला ती ठणकावून सांगते, जर तू मला आई मानत असेल तर गुपचूप हातपाय धुवायचे आणि आतमध्ये जायचं. अश्विनला ती सांगते, याला घेऊन जा, हातपाय धुतल्यानंतर जेवायला याला घेऊन ये, असं म्हणून अश्विनसोबत चैतन्यला ती पाठवून देते. आणि मग अस्मितालाही सांगते, तू ग आजीला घेऊन आतमध्ये जा आणि आजीची गोळी आजीला दे बरं. इकडे सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं. चैतन्यने जे बोललेलं असतं ते ऐकून ती एकदम एकटक बघत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली काय झालं आहे, तू एवढा कसला विचार करत आहे, सगळं तर चांगलं झालं आहे ना? तेव्हा ती म्हणते, खरं तर अनाथ असणं हे दुःख माझ्याशिवाय जास्त कुणाला ठाऊक असणार. अर्जुन म्हणतो, इथे मी तुझ्यावर इतका प्रेम करतो, तुझ्यासाठी मी इथे तुझ्या पाठीशी खंबीर आहे आणि तुला हे कळलंच नाही आणि तू स्वतःला अनाथ म्हटलीस, माझ्या प्रेमाला काहीच किंमत दिली नाहीस तू. मला खूप वाईट वाटत आहे, पण काय करावे, जोपर्यंत मी तुला सांगू शकत नाही की तुझ्यावर मी किती प्रेम करतो तोपर्यंत तुला कळणारच नाही. इकडे संध्याकाळी उद्या सकाळी काय भाजी करायची म्हणून चर्चा चालू असते. विमल कल्पनाला विचारत असते, काय करायचं, उद्या तर मोठा सण आहे, वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटल्यानंतर सायलीच्या लगेच लक्षात येतं, अरे हा तर उपवास करण्याचा दिवस. मग लगेच दोघीजणी झिडवू लागतात सायलीला. आपल्या सायलीच्या आहोंच्या आवडीची गोष्ट करूया, खीरपुरी ऐकल्यानंतर मग लगेच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, अरे वा, खीरपुरी कशासाठी करताय, कसला सण आहे? तेव्हा त्याच्याकडे पाहून सायलीही हसू लागते. तेव्हा अर्जुन पुन्हा त्याच्या आईला विचारतो, अगं आई, कसला सण आहे, काही मोठा सण आहे का? तेव्हा कल्पना सांगते की उद्या वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हटल्यानंतर तो म्हणतो, ह्यावेळी सगळे काही जे काही सणाचे नियम आहे ते मीही पाळणार आणि मीही सायलीसाठी तो व्रत करणार. पण आता व्रताचे नियम काय जाणून घेण्यासाठी आईकडे तो जातो. काय विचारावा म्हणून तो इकडचे तिकडचे प्रश्न करू लागतो. तेव्हा कल्पना सांगते, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी निर्जली उपवास करायचा असतो. त्या झाडाला गोल गोल प्रदक्षिणा घालायच्या असतात. 7 जन्मी मला हाच जोडीदार मिळो म्हणून प्रार्थनाही करायची असते. सत्यवान सावित्रीने जसं व्रत केलं होतं तसंच हे व्रत, त्याच्यामुळेच ह्या व्रताला एवढे महत्त्व आहे. सगळं काही कल्पना अर्जुनला सांगू लागते. त्या व्रताच्या महत्त्व त्याला कळल्यानंतर ते व्रत कसं करायचं हेही त्याला समजतं. आणि मग तो म्हणतो, बरं, ओके, ठीक आहे. मग त्याची मम्मा त्याला हसू लागते, तुला पण व्रत करायचं आहे का? तो म्हणतो, नाही मम्मा, मी नाही करणार आहे, असं म्हणत तो तिथून लगेच पळ काढतो. आणि जात असताना रूममध्ये पुन्हा मागे वळून पाहतो सायलीकडे आणि म्हणतो, ह्यावेळी मी सायलीसाठी व्रत करणार आणि माझी सायली माझ्याकडे 7 जन्म राहील म्हणून मी देवाकडे प्रार्थनाही करणार आहे, असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे सायली ही देवासमोर हात जोडते आणि देवीला विनंती करते, हे देवी, मागच्या वर्षी मी जेव्हा व्रत केलं होतं तेव्हा मला खूप अपराधीपणाची भावना यायची की मी सगळ्यांना फसवत आहे, मी हे व्रत खोट्यापणाने करत आहे म्हणून मला वाईटही वाटायचं. पण देवी आई, आज मी तुझ्या साक्षीने सांगते, मी मनापासून अर्जुन खूप प्रेम करते आणि त्याला 7 जन्म माझ्या नशिबात द्यावं म्हणून तुझ्याकडे मी प्रार्थना करणार आहे आणि हे व्रत ह्या वर्षी मी मनापासून इच्छा माझी म्हणून मी करणार आहे, असं म्हणून ती देवाचे आशीर्वाद मागते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सगळं घाईघाईने आवरू लागतो. त्याला आज इतकी उत्सुकता आहे व्रताची, वटपौर्णिमेची. तितक्यात सगळं कपाटात आवरून ठेवत असताना
तिथे सायली येते. सायली त्यांना हाक मारते, अहो. मग तो तिच्याकडे वळून बघतो आणि पाहिल्यानंतर तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. खालपासून वरपर्यंत किती सुंदर दिसते असं मनात विचार करून पाहत असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो काय झालं, मी तुमच्यासाठी कॉफी आणली, ही घ्या बरं. तेव्हा त्याला व्रत करायचं आहे, आज तो कॉफी पिऊ शकणार नाही. तो म्हणतो, तिथे ठेव, मी थोड्या वेळाने घेतो, मला माझी एक इम्पॉर्टंट फाईल्स शोधायची आहे, ती मी शोधली की लगेच कॉफी घेतो. असं म्हणत तो तिला ती कॉफी टेबलवर ठेव आणि लगेच दुसऱ्या कपाटात जाऊन फाईल शोधण्याची ड्रामा करू लागतो. इकडे सायली तिच्या आवरावर सुरू करते. ती आरशासमोर उभी राहते. आवरायची सुरुवात झालेली असते तिची. मेकअप, साडी सगळं काही ती सावरू लागते आणि शेवटी येते ती गजऱ्याची वेळ. मग तो गजरा ती बघत असते आणि आरशातनं ती अर्जुनकडेही एकटक पाहत असते. अर्जुनसाठी आज ती मनापासून व्रत करणार आहे. तिला खूप आनंद वाटत आहे की आज मी अर्जुनसाठी व्रत करणार. देवाजवळ मी 7 जन्माचा हाच नवरा मला मिळो म्हणून हट्टही करणार आणि मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला अर्जुन ह्या जन्मात भेटला म्हणूनही ती आनंदी असते. गजरा माळत असताना तिला दुसऱ्या साईडने तो गजरा माळताच येत नसतो. पिनही लावता येत नसते. तिची खूप गडबड होत असते. ती काढते, लावते तो गजरा, पण तिच्याच्याने तो गजरा लागल्याच जात नसतो आणि अर्जुन हे सगळं काही लांबून पाहत असतो आणि तिच्याकडे एकटक पाहत असताना तो अलगद त्याची पावलं तिच्या बाजूने धावू लागतात. तो तिच्याकडे जातो, आरशातनं तिच्याकडे पाहतो. तिच्या जवळ गेल्यानंतर ती त्याच्याकडेही एकटक पाहत असते. प्रेमाने दोघंजणं एकमेकांकडं पाहत असतात. तिला तो गजरा माळता येत नाही हे त्याच्या लक्षात येतं. तेव्हा ती त्याच्याकडे वळते आणि त्याला खुणवते काय झालं म्हणून. मग तो तिच्याकडे एकटक पाहत असताना तिच्या तोंडात तिने जी पिन धरलेली असते ती हाताने हळूच काढतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. तिला काहीच कळत नसतं. दोघंजण एकमेकांच्या प्रेमात इतके चिंब भिजून गेलेले असतात. मग तो तिच्या केसात तो गजरा व्यवस्थित माळून देतो. त्या फुलाचा सुगंध असा छान असा घेऊ लागतो आणि आई ग, आली ना शिंक आल्यावर कळलं हे तर स्वप्नच होतं. स्वप्नातनं अर्जुन सर बाहेर आले आणि सायली म्हणते, अहो काय झालं. तेव्हा तो म्हणतो, काही नाही हो, शिंक आली. झालं. प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली पूजेला वटपौर्णिमेच्या जात असताना अर्जुन त्याच्या आईकडे हट्ट करतो, आई मला पण येऊ दे ना तुझ्यासोबत. लगेच अस्मिता म्हणते, बाबा पुरुषांचं काही काम नाही. पण कल्पना म्हणते, तू खूप प्रेम करतो बाबा तुझ्या बायकोवर, तुला तर यावंच लागेल. पुढे जे काय होणार पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन नक्की दाबा म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.